शिव खंबालपाडा आणि गेसर कोणी मान्यवर असेल तर यायचे व्यासपीठावर. तर 20 मिनिटाचा अवधी असेल. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज आकाश भोईर उसागर गाव एंडकडून आणि स्ट्राइक एंडला फलंदाज जितू शेलार, नॉन स्ट्राइक एंडला विकी शेलार. ही सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची लढत असेल. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल 4 षटक फेकण्यासाठी. मागच्या मॅचचा सामनावीर गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज आकाश भोईर. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क झाला डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. यष्टीरक्षक सूरज म्हात्रेला आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेगला मनोज भोईर आहेत. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफ, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे गोलंदाज आकाश. गोलंदाजी मार्कवर उसागर गाव एंडकडून लो फुलटॉस चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. खराब क्षेत्ररक्षण होतं मात्र बॅकिंग दिली जाते आनंद पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत दुसऱ्या धावे जाऊ दे असेल आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. एक एक धावा थांबवाव्या लागतील घेसर संघाला. खरं की मिसफील्ड ज्यावेळी होती त्या धावा नंतर ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळी याच धावा तुम्हाला अडचणीत आणतात. 2 धावा धावपळकरती लागल्यात. प्रज्वल आमच्या सोबत आहेत गुणेच्या भूमिकेत. आर्यम साऊंड डीजे अलगासन त्यानंतर जीटीसी च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. रियान शिलेवर उत्तर शिव संघाचे संघाने किती उपस्थित होत आहेत. देवेश स्वागत आहे आपलं. जर्मन निजे टीमचे कॅप्टन योगेश पाटील आपण यायचे. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ केला रियान शिलेवन उत्तर शिव या संघाने आणि पहिल्या दिवसात जय हनुमान निजे संघाने. आणि बघा इथून कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय. इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॅकिंग साठी कोणी खेळाडू नाहीये. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 3. 4 चेंडू आकाशने फेकलेत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. दोन्ही संघ 2-2 सामने पुढे जिंकून सरकलेत. आरएम साऊंड आगसनच्या माध्यमातून चांगलं संगीत. डीजे राजच्या माध्यमातून पेंढरकरच्या मैदानात ज्यावेळी आम्ही समालोचन करतो ओम साई डीजे खंबालपाडा सुजित शेलार यांच्या माध्यमातून चांगलं संगीत ऐकायला मिळते. इथे चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल कव्हरच्या दिशेने. हा चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 7. विकीच्या बॅट मधनं चौकार येतोय. 4 षटकांची लढत आहे केसर आणि त्यांच्या विरोधात खंबालपाडा. इथे मात्र एज लागते. मात्र एस्टेशकडनं चूक झाली होती. बॅकिंग दिली जाते आकाश भोईरकडनं आणि इथे मात्र वाजवी षटक समाप्त होते पॉवर प्लेचं. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाश भोईरने. चांगली गोलंदाजी. मंगेश बेलोसे यांचा संघ सुद्धा आपण पाहतो खुल्या गटातनं. या संघामध्ये सुद्धा आकाश भोईरची वर्णी लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जितू शेलार हरणी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली ऋषी 11 काटे या संघामध्ये आपण विकी शेलारला पाहतो. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्यात. चला घेसर संघ थोडासा स्पीडअप करा की 2 मॅच अजूनही बॅलन्स आहेत. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून संघ जो संघ जिंकेल त्या 3 संघांमध्ये नक्कीच ड्रॉ उडवला जाईल. रियान शिलेवन उत्तर शिव, जर्मन निजे आणि यातून विजेता संघ. आजही आपण भरपूर स्पर्धा सुरू पाहतोय. मध्ये आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सारांश पडी चषक ही स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीय जितू तांडेल स्मृती चषक बेतोड्याच्या मैदानात सुद्धा सुरू आहे. आणि त्यानंतर पालेगावच्या स्पर्धेत सुद्धा आपण पालेगावमध्ये सुद्धा एक स्पर्धा पाहतो. म्हणजे भरपूर स्पर्धा रोशन आपल्याला पाहायला मिळतात जानेवारी महिन्यामध्ये. आनंद येत आहेत. पलावा सिटी कडनं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन स्ट्राइक एंडला फलंदाज जितू शेलार आहेत. धावसंख्या 7.
इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार. धावसंख्या 11 धावा. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. वरद विनायक चषक 2020 स्पर्धेचा शेवटचा दिवस. जय गणेश क्रिकेट संघ घारुलीच्या सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती असेल की आपण सर्वांनी सीमारेषेवर तैनात राहायचे. फुलटॉस चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने. एक धाव. प्रत्येक बिमर चेंडूवरती एक रिव्ह्यू असेल, तर रिव्ह्यू इथे घेतलाय तो खंबाळपाडा संघाने. धावसंख्या 11. नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेस. 1+1 2 धाव मिळतील. दोन धावा ऍड होतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 13. येणारा चेंडू फ्रीट. 13 धावा धापल करतात. पलावा सिटीएन कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज आनंद पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फ्रीट चेंडू होता, मात्र त्यावर मोठा फटका आला नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून. प्रत्येक बिमर चेंडूसाठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल, मात्र 15 सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यावा लागेल. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पलावा सिटीएन कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय मिड ऑफ रिजन मधनं लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धाबलका झाला लागतात त्या 15 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना क्वार्टर फायनलची मॅच गेसर वर्सेस खंबालपाडा. दोन संघ ऑलरेडी टॉप 3 मध्ये पोहोचलेत. पहिल्या दिवसात जर्मन निजे, दुसऱ्या दिवसात रियांश 11 उत्तर शिव. आजच्या दिवसात पाहायचे गेसर की खंबालपाडा. याचं उत्तर मिळेल. फुल टॉस मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू आर पार षटकार. धावसंख्या 21. 21 धावा दाखल करती. विकी शेलारच्या बॅट मधनं षटकार येतो. गोलंदाज आनंद गोलंदाजी मार्कवर.
हातावरती नियंत्रण नाही, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच शशांक पाटील यांचा इशारा देतो, चेंडू स्फेअर घोषित केला होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 22. योगेश पाटील यायचे जे कॅप्टन आहेत जर्मनीच्या टीमचे. रिपोर्टिंग करायचं योगेश. रियान शिलन उत्तरशिव संघाचे संघाने किती आलेत. 22 धावा झाल्यात. प्रशांत भोईर आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हसी मजाक सुद्धा पाहायला मिळेल. भरपूर दिवसांनंतर त्यांनी कमबॅक केलंय संघामध्ये. इथे मात्र एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. फेकी खराब होते. 2 धावा. धावसंख्या 24. दुसरं षटक मार्गाचे चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. 1 to go. धावसंख्या 24. क्वार्टर फायनलची मॅच खंबाळपाडा वर्सेस घेसर. यातून विजेता संघ आणि रियान शेलन उत्तर शिवानी नेजे 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. एका संघाला बाय मिळेल, तो संघ थेट अंतिम फेरीत आणि एक सेमीफायनलची मॅच. म्हणजे यानंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. आनंद इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मात्र त्याला चकवा दिला. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तर नामदेव भोईर साहेबांचं आगमन झालं यायचे व्यासपीठावर. गारुलीचे नामदेव भोईर यांचे ते आगमन झालं, त्यांना विनंती यायचे व्यासपीठावर. धावसंख्या 28. 14.0 सरासरीने 28 धावा दाबल कधी लागल्या आहेत. योगेश पाटील येतात तिसरं षटक घेऊन. पद्माकर पाटील साहेबांचं आगमन होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल. धाबल का धावा लागतात त्या 31. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आहे. 31 धावा झाल्यात. दिलीप पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 31. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता. आनंद खूप वेगाने आलेत मिडॉनवरनं. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. फक्त सिंगल मिळते दे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धाव का धाव लागतात त्या 32. 30 षटक मार्गस्थ आहे. या षटकात योगेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. 32 धावा धाबल कधी लागल्यात. 50+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले जर्मन निजे आणि रियान शिलेर उत्तर शिव. धावसंख्या 32. योगेश इथे मात्र रिव्हर्सचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. जितू शेलारच्या बॅट मध्ये येणारा षटकार. मेरे साई का नाम ले लो मेरे साई का नाम. भक्तजनों पे रहता है साई बाबा का ध्यान. भक्तजनों पे
धावसंख्या 42. गोलंदाज योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर. उसागर गावेन कडून इथे मात्र चेंडू हवेत आहे. मनोज खूप वेगाने गेलेत. प्रयत्न खूप चांगला केला. मात्र 2 धावा इथे मिळत आहेत आणि षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. खंबाळपाडा संघाची धावसंख्या ती 1 बाद 44. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर पिंट्या जोशी यांचा इथे सत्कार केला जाईल. मी गारिवलीचे जनार्दन पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पिंट्या जोशी यांचा सत्कार करायचा आहे. पिंट्या जोशी याचे इथे सन्मान केला जाईल. गारिवलीचे जनार्दन पाटील यांच्या शुभ हस्ते. तर 44 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज म्हात्रे. आमच्या कॅमेरा आपण स्क्रीनवर सुद्धा पाहिलं पिंट्या जोशी यांना. पलावा सिटी कडनं शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज म्हात्रे. जे सूरजने खूप चांगली गोलंदाजी केली. जय बागेश्वर देसाई संघाच्या विरुद्ध 12 चेंडू 21 धावांची गरज असताना एका धावेचं षटक फेकलं होतं. तो गोलंदाज सूरज म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू टायमिंग व्यवस्थित झालं नाही. क्षेत्ररक्षक जज करतायत लॉंग ऑनला. नवनाथ कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद होईल.
46. सूरज मात्रे सुरेख गोलंदाजी करतायत. सूरज मात्रे असा गोलंदाजी 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या विरोधात बनवणं सुद्धा थोडस कठीण गेलंय बऱ्याचशा संघांना. हातावरती नियंत्रण आहे. चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर निघतो त्याचा, त्यामुळे फलंदाला बीट केलं होतं. सूरज इथे चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत, चूक होणार नाही आणि फलंदाज विकीची खेळी समाप्त होते. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज म्हात्रेने. चेंडू बाकी आहे. 11 चेंडू 25 धावांची जोगदी आणि प्रशांतने शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर पिंट्या जोशी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काय गोलंदाजी केली सूरजने. नाही इथे षटकार मारायलाच हवा प्रशांतने, कारण की धावांची गरज आहे. फक्त 46 धावा झाल्यात. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने प्रशांतने पूर्ण केल्यात. धावसंख्या 48 आणि 49 धावांचं लक्ष ते केसर संघासमोर. चार गडी बाद 48 धावा झाले. 49 धावांचं लक्ष केसर संघासमोर. चला कमालपाडा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आणि केसर संघ आपण लगेच चेंडू चेक करायचा आणि आपली सलामी जोडी मैदानात दाखल करायची. लक्ष 49 धावांचं आहे 24 चेंडू मध्ये. लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि मॅच जशी सुरू होईल दुसऱ्या सत्रात आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक रोशन संत यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीन काळंते. विनंती आहे घेसर टीमला की आपले फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. 49 धावांचं लक्ष ठेवलंय. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या टीमने आई गावदेवी घेसर या संघासमोर. घेसर विपक्ष खंबालपाडा अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ वरद विनायक चषकाच्या सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. पहिल्या दिवशी जय हनुमान निलजे संघ कालचा दिवस गाजवला रियांश 11 उत्तर शिव या टीमने. आणि आजचा दिवस कोण गाजवेल खंबालपाडा की घेसर
या दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध सुरू आहे. 49 धावांचं लक्ष्य आहे आणि 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहू शकाल घेसर टीमची सलामीची जोडी मैदानावरती सूरज म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज दुर्वेश, गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय रवी खाडे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. 24 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान. पहिला चेंडू, सुरेख टायमिंग, सुरेख फटका आणि आदरणीय दत्ता पाटील साहेबांचं स्वागत करतोय षटकाराने फलंदाज दुर्वेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. ही ओळख आहे दुर्वेशची. 6 धावा फलकावरती. चांगला चेंडू आपण पाहतोय, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय शहराचा वेध घेतला जातोय आणि एकदम मिळते आणि बॅट कट आहे. नक्कीच कोणताही इशारा आला नाहीये पंचांचा. बॅट कटच्या स्वरूपात एकदम मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा फलकावरती. भन्नाट वेगाने गोलंदाजी करणं ही ओळख आहे रवी खाडेची. नेहमी सातत्याने पॉवर प्लेची षटका हाताळत असतो खंबालपाडा टीम साठी आणि या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे खंबालपाडा टीमने. खास करून रवी खाडे, नितेश शेलार या गोलंदाजांनी प्रभावित केलंय. साई शेलारने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तशी गोलंदाजी करावी लागेल क्वार्टर फायनल मध्ये. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. चेंडू ट्रॅव्हल तो गली क्षेत्रामध्ये. शॉट बॅकवर्ड पॉइंटला एकाच धावेवरती आणि 9 बॉलचा इशारा येतोय. 1+1 ओव्हर स्टेप. 9 चेंडू घोषित करतायत आणि फ्री हिटचा इशारा येतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. प्रथमच हे दोन्ही संघ आमने सामने आहेत, घेसर आणि खंबालपाडा. नक्कीच टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये घेसर आणि खंबालपाडा संघ प्रथमच आमने सामने आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि या पुढीलचा चेंडू फ्री हिटचा असेल. फ्री हिटची संधी आहे फलंदाज दुर्वेशला. आणि फ्री हिट आहे त्यामुळे नक्कीच क्लीन बोल्ड झालाय. पंच एकूण 1 धाव असेल ती म्हणजेच 22च्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे हा फलंदाजाला नक्कीच जीवनदान मिळतंय. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर पहिला मार्गस्थ आहे. खूप चांगली सुरुवात करतोय आहे गावदेवी घेसर संघ या क्वार्टर फायनल मध्ये. पुढील चेंडू पुणे रवी. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. 1 धाव कंप्लीट. आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट करतो. स्वप्नवत सुरुवात गावदेवी घेसर संघाच्या माध्यमातून. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका पण पाहतोय. फटका फसलाय आणि फलंदाज बाद. जितू शेलारने खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला मोठा धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये घेसर टीमला. या दरम्यान आदरणीय अजित हरिश्चंद्र पाटील साहेबांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. कोळेगावचे समाजसेवक, उद्योजक आदरणीय अजित हरिश्चंद्र पाटील यांचं शुभागमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत या वरद विनायक चषकामध्ये.
गोल्डन विकेट कॅरी करतोय हा गोलंदाज रवी खाडे. मोठा धक्का बसलाय या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज दुर्वेश आहे. यावी सुरेख टायमिंग, हुकचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आई गावदेवी घेसर या संघाला. नक्कीच थँक्यू सो मच. नुकतंच आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय अजित हरिश्चंद्र पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच विशेष सहकार्य केलेलं आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज जे आपण पाहतोय, आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आहेत, ते आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं नक्कीच जय गणेश क्रिकेट संघ घारिवली यांच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सुभाष वसंत पाटील माजी सरपंच यांकडून आकर्षक ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीजची LED TV व ट्रॉफी स्वर्गीय प्रदीप रामा पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश कृष्णा पाटील यांकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक कूलर आहे. आदरणीय राजेश बाबूराव म्हात्रे मोठी देसाई उद्योजक यांकडून. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी ब्रँडेड शूज आहेत जागृती स्पोर्ट्स राहुलभाई पाटील यांकडून. तसेच ही स्पर्धा GTC च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि GTC अर्थातच युट्यूबचा सर्व खर्च आदरणीय दिलीप तुकाराम पाटील यांकडून. यावेळी सुरेख टायमिंग करतोय, सुरेख फटका, ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज साई शेलार. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलंय कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रमोद शेठ, राजू शेठ, रतन पाटील, आदरणीय कल्याण ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोद शेठ पाटील, काटेगावचे उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील, तसेच काटेगावचे उद्योजक समाजसेवक नंदू चौधरी साहेब, घरिवली गावचे समाजसेवक वासुदेव पाटील, तसेच डॉक्टर कुणाल पाटील आणि श्याम आत्माराम पाटील उद्योजक सागाव यांच्याकडून विशेष सहकार्य आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज साठी ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला लाभलेले आहेत निलेश बनसोडे आणि प्रवीण भोईर यांच्याकडून. या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतोय जय गणेश क्रिकेट संघ घारिवली यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर खाली राहतो हा चेंडू आणि सरळ जाऊन विकी शेलार च्या हातामध्ये विसावतोय. मास्टर ब्रेनचं काम करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे अप्रतिम गोलंदाजी करतोय साई शेलार, कारण की रवी खाडेने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय. गोरख मांगरुळकरच्या बॅट मधून लॉंग बिग वे, माइटी हिट, ह्यूज, मॅक्सिमम, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार. नाही हो तुझी लागतय नेटवर्क 4G. नाही हो तुझी लागतय नेटवर्क 4G. येडी झाली पोरा, पिछली झाली पोरा, खेळायला लागली PUBG. येडे हुए सारे, पागल हुए सारे, खेलने लगे PUBG. 28 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. गोरख मांगरुळकरने खूप चांगली फलंदाजी केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे घेसर संघाच्या माध्यमातून. साई पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट टर्म राऊंड विकेटने मार करतोय. यावी सुरेख टायमिंग,
अंतरावरचा फटका कार्पेट ड्रॉप मध्ये जितू शेलार चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला, तोपर्यंत अवधी होता 2 धाव पूर्ण करण्याचा आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आई गावदेवी घेसर या संघाला. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 9.50 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. काय फलंदाजी केली आहे, चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे घेसर संघाच्या माध्यमातून. साई श्रद्धा खंबालपाडा या टीमला टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर मिळतंय. ईट का जवाब पत्थर से दिलं जाते मैदानावरती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय नितेश शेलार. ज्या नितेश शेलारने पहिल्या 2 सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, त्याच नितेश शेलार वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवतोय संघनायक आणि तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करतोय गोलंदाजीसाठी. परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज एक विस्फोटक फलंदाज दुर्वेश ऑन स्ट्राइक. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे कारण की विकेट टॉसला खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एकदम मिळते अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आई गावदेवी घेसर संघ. घेसर संघाची पाठीराखी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू. या षटकाराने सामन्याचं समीकरण सोपं झालंय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. दुर्वेश ऑन फायर. दुर्वेश नावाचं वादळ निर्माण झालं. दुर्वेशचा बल्ला बोलतोय मैदानावरती. यावेळी मानसिक दडपण, दबाव दबाव आणि दबाव निर्माण झालाय आणि दबावामध्ये दिशा भरकटतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांनी दंडित केलाय. वाईटचा इशारा येतोय कैलास पोरजी सरांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 11 धावांची गरज. 10 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. यावेळी साखोर टप्प्याचा हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 38 या धावसंख्येवरती. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 11 धावा. 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. आई गावदेवी घेसर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे घेसर या टीमने. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. सलगचे 2 चेंडू यावेळी निर्धाव चेंडू फेकतोय नितेश शेलार आणि नक्कीच खंबालपाडा टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नितेश शेलार. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा तो वाईटचा. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज नितेश शेलारने कारण की दबाव आहे. तेवढाच मोठा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना. नक्कीच ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे 2 संघ आमने सामने आलेत आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड पाहायला मिळतंय या दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावरती. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 9. यावेळी स्ट्रॉंग अपील. 1 धाव कंप्लीट आणि पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल
अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. विकेट न गमावता 8 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. आई गावदेवी घेसर संघ, कारण की खंबालपाडा टीमचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आतापर्यंत आई गावदेवी घेसर संघाने एकच फलंदाज गमावलाय. हा बेनिफिट असेल, हा ऍडव्हान्टेज असेल आई गावदेवी घेसर या संघासमोर. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना या मैदानावरती रंगतोय. अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ थेट वरद विनायक चषकाच्या सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आहे. एकूण 2.25 लाख रुपये कॅश प्राइज असलेली ही क्रिकेट स्पर्धा आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहू शकाल. या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि दोन्ही संघांना पुन्हा एकदा मान्यवरांकडून आणि प्रेक्षकांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. सामना स्पीडअप करायचा आहे, कारण की यानंतर 2 सामने अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे विनंती असेल खंबालपाडा संघ, नितेश यावेळी सहस्वी चीट करतोय. एक धाव कंप्लीट, सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 42 42 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. आई गावदेवी घेसर संघ एकेरी दुहेरीच्या माध्यमातून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी घेसर संघाने. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 43. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. विकेट न गमावता 5 धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल. विकेटच्या आधारावरती घेसर हा संघ. तोही शतकशील लावून घ्यायचा आहे. खंबालपाडा टीमला विनंती असेल की आपण शतकशील लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया अंतिम षटक फेकण्यासाठी कोण येतोय. गोलंदाज विकी शेलार, सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. साई श्रद्धा खंबालपाडा या टीमचा सर्वात अनुभवी आणि एक्सपिरियन्स गोलंदाज. नक्कीच विकी शेलारच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. या 6 धावा डिपेंड करण्यासाठी. मित्र म्हणे हा चेंडू सोपवला नाहीये तर या सामन्याचं भविष्य सोपवलंय. हा सामना सोपवलाय खंबालपाडा संघाच्या संघनायकाने विक्की शेलारच्या हातामध्ये. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षक वर्गाकडून आणि आमच्या लाडक्या मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्ट्रायकिंग फलंदाज गोरख मांगरुळकर. दोन्ही संघनायक सुद्धा उपस्थित आहेत. निलजे आणि उत्तर शिव टीमचे. पहिला चेंडू यावेळी फुल टॉस चेंडू. कलात्मक फटका आपण पाहतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्याचा चौकार येतोय गोरखच्या बॅट मधून. 5 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. योगेश पाटील आणि देवेश पाटील या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न असेल. सामना फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी घेसर संघाने आणि घेसर संघ टॉप 3 मध्ये.